सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेला 1.5 GB डाटा सकाळी संध्याकाळ पुढे आंबेडकरी तरुणांना माहित आहे. परंतु या ठिकाणी आंबेडकरी तरुणांना जमलेला मला आव्हान करायचं आहे. गेली अनेक वर्षात सातत्याने ही घटना पहिली नाहीये. खेडलांची हत्या करण्याच्या पूर्वीपासून अत्याचार घडत आहेत. म्हणजे बाबासाहेब जन्मांच्या पूर्वीपासून तुमचे आमचे मोर्चे पाडले जात आहेत. लाखो करोडोचे मोर्चे तुम्ही आम्ही काढलेले आहेत. आतापर्यंत आपल्या मोर्चाची जर नोंद केली किमान एखादा लाख मोर्चे झाले असेल, हजारो निवेदनं, लाखो निवेदनं, करोडो निवेदनं केली असतील. एवढा सगळा खटाटप होऊन सुद्धा तुमच्या आणि माझ्यावरचे अत्याचार का कमी होत नाही हा प्रश्न कधी तुमच्या सशक्त बुद्धीला पडतोय का नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. माणसे जातीला पाहतात. हा जात माणसाचा गुन्हा नसतो, गुन्हा त्या धर्मग्रंथाचा असतो. त्या धर्मग्रंथाने जात नावाची गोष्ट त्यांच्या मनावरती बिंबवलेली आहे. हे लोक महारामांगाला का कापतात? कारण इथला धर्म सांगतो की महाराला मारणे म्हणजे पाप नाही, तर महाराला मांगाला मारणे म्हणजे हे पुण्याचं काम आहे. ही पुण्याचं काम आहे अशा पद्धती शिकवण धर्माने त्यांच्या डोक्यामध्ये घुसवलेली असल्यामुळं तुम्हाला मारणं त्यांना पवित्र काम वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं लक्षात घ्यावा. शेवटचा एक मुद्दा सांगणार आहे. आंबेडकरी जयंतीला जो जास्त पोटी देतो, जो बौद्ध विहाराला जास्त निधी देतो, जो आपल्या तालुक्याचा आमदार आहे, जो आपल्या पंचायत समितीचा सभापती आहे, अशा लोकांना आपण आपल्या दलित वस्त्यामध्ये आंबेडकरी जयंतीमध्ये आणून त्यांना हार घालतो, त्यांना फेटे बांधतो, त्यांचे सत्कार करतो. आपल्या आंबेडकर जयंतीवर त्या आमदाराचं खासदाराचं पहिल्या पानावरती नाव असतं, पण जेव्हा आपल्या आई बहिणीवरती वेळ येते, आपला एखादा भाऊ मरतो, त्यावेळेस आमदार कुठं दिसत नाही, इथला खासदार कुठं दिसत नाही. आम्ही जाहीरपणे सांगतोय, इथले जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ढोंगी लोक आहेत, जे सातत्यानं इथल्या आंबेडकरी जनतेला भारतीय जनता पार्टीची भीती दाखवत मते घेतात, ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे लोक या गोष्टीचा निषेध नोंदवण्यास तयार नाही. आणि तुमच्या पुरोगामित्वावर आम्ही तुमचं पुरोगामित्र ढोंगटा ओळखलेला आहे. आणि सगळ्यांना सांगतोय, या सगळ्याचा राग जर तुम्हाला व्यक्त करायचा असेल तर या येणाऱ्या काळामध्ये मतपेटीतून सुद्धा हा राग व्यक्त झाला पाहिजे. ही भावना या ठिकाणी पक्षाच्या कुठल्या गोष्टी देऊ नका. तुम्ही सगळेजण आलात, शांततेनं हे आंदोलन यशस्वी केलं. तुमच्या सगळ्यांच्या यामध्ये मेहनत आहे. भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थजी मांदळे, त्याच्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिनजी देशमाने, रिपब्लिकन पक्षाचे नेते बाबासाहेब देशमाने, रिपब्लिकन पक्षाचे दुसरे संदीपानजी डोंगरे, वंचित आघाडीचे वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. तुमच्या सगळ्याच्या मेहनतीनं मोगऱ्यावरून खास